म्यूट करू बोलायच्या वेळेस टॅप करून बोल. ओके. काल कुठपर्यंत होईल होतं? रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट केला होता, त्यात त्यांची हाईडची बटन डिसेबल आणि हाईड केला होता बटन. ओके. प्रोग्राम घेतला का तुम्ही? प्रोग्राम घेतला का? क्लोन केला का प्रोजेक्ट? का? करतो आज क्लोन करतो. काल बघायचं ना काय इश्यू होतो. झालं सॉल्व केलं तर कालचा इश्यू सॉल्व केला. सॉल्व केला कालच. तुला फोन केला ना मी. म्यूट कर रे तुझा फोन. हेडफोन आवाज लय जोरात येतो रे. कान ठाळ्या बसायला लागलेत. हेडफोन लावला ना कानाला. कान लांबून बोल. अरे बापरे. राहून दे नसलं तरी चालू दे. ऍप्लिकेशनला काय येत नाहीये. इश्यू नाहीये. ओके. हॅलो विक्रम. ठीक आहे. मग कालचा प्रोग्राम बघा. ओके. रमेश. ओके. बटन बघा हाईड होता आता डिसेबल मोड मध्ये आलं. डेट कळलं. ओके. रजिस्टर करू. F12 करा. इन्स्पेक्ट कन्सोल रिफ्रेश. आला डेटा. काय पाठवायचं? राज, विक्रम, मंगेश. ओके. कळलं. बटन एनेबल डिसेबलची कन्सेप्ट कळली. ओके. आता काय करणार पुढे आपण?
व्हॅलिडेशन करणार आहे. काय करणार आहे? व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन. रजिस्ट्रेशन पेजला व्हॅलिडेशन करणार आहे. ओके, ते कुठं करायचे? रजिस्टर पेज कुठे आपलं? टेम्पलेट्स मध्ये. ओके, हे सगळं आपल्या फील्ड्स आहेत. ओके, सगळ्या फील्ड्स आहेत. ही एक फील्ड आहे. ओके राज, कळलं ना इथपर्यंत? ओके. विक्रम, काल ॲब्सेंट होतास? सर, जरा डोकं दुखत होतं सकाळी. ओके, आता व्हॅलिडेशन करायचे. इंडेक्स रजिस्टर पेजला व्हॅलिडेशन करायचे. नॉर्मली आपण HTML5 मध्ये काय करतो रे राज, विक्रम? व्हॅलिडेशन करायचे असेल आवाज नीट नाही येतो. रिक्वायर्ड रिक्वायर्ड का? ओके, ह्याच्यामध्ये करताना आपण काय करणार आहे? हॅलो, अरे आवाज म्यूट कर तुझा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल नो व्हॅलिडेट लिहायचं स्टार्टिंगला. HTML5 चा अट्रिब्यूट आहे नो व्हॅलिडेट. लिहिलं? आलं नो व्हॅलिडेट? ओके. HTML5 मध्ये काय होतं, आपण रिक्वायर्ड करायचो ना, रिक्वायर्ड इक्वल टू ट्रू. तर ह्याच्यामध्ये NG रिक्वायर्ड, NG ह्या काय करायचं, NG रिक्वायर इक्वल टू ट्रू. ओके, ट्रू. ओके, कॉपी पेस्ट करू सगळं. फर्स्ट नेम ला झालं कॉपी, फॉर नेक्स्ट लास्ट नेम, यूजर नेम, कंट्रोल V, डेट ऑफ बर्थ, अरे नको यायला. ओके, रिक्वायर्ड टू कुठे घेतलं? फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि युजर नेमला आपण व्हॅलिडेशन करतोय. ठीक आहे, आता पुढं काय? आता एरर मेसेज कसे शो करायचे? ओके, एरर मेसेज कसे शो करायचे? ठीक आहे, तर NG ओके, फर्स्ट नेम, एरर का देतोय? ओके, ह्याच्यामध्ये गेलो. आता फर्स्ट नेमला एरर मेसेज शो करायचे, त्यासाठी काय करणार? डिव घेतला एरर मेसेज शो करायसाठी. ओके, त्यात काय घेतलं? डिव मध्ये काय घेतो आपण शो मेसेज करण्यासाठी? NG शो करण्यासाठी काय करतो आपण? एरर मेसेज शो करण्यासाठी शो नावाची डिरेक्टरी यूज करतो ना. NG शो काय करतो? दाखवतो. मिनिंग काय होतं त्याचं? NG शो इक्वल टू दाखवतोय. तो काय दाखवतोय? हे बघा, मी काय येतोय, रजिस्टर डॉट फर्स्ट नेम डॉट $dirty सांगतो मी काय आहे. ओके, जेव्हा तुम्ही हे बघा, रजिस्टर काय आहे? हा फॉर्म नेम आहे. फॉर्म नेम काय आपला? रजिस्टर आहे, म्हणून रजिस्टर आलं. ओके, फर्स्ट नेम काय? हे आपले फील्डचं नाव काय? फील्डचं नाव हे काय? फर्स्ट नेम आहे ना. फर्स्ट नेम कुणाला व्हॅलिडेट करतोय? फर्स्ट नेमला व्हॅलिडेट करतोय. फॉर्मचं नाव काय? रजिस्टर. ओके, आणि $dirtyचं मिनिंग काय? $dirtyचं मिनिंग हा आहे, जेव्हा आपण फॉर्म लोड करणार, हा फॉर्म आहे ना, हा फॉर्म जेव्हा इनिशियली लोड होतो, जेव्हा काही टाईप नसतं, तेव्हा त्याला काय म्हणतात? $प्रिस्टाईन स्टेज मध्ये असतो. कुठल्या स्टेट मध्ये असतो? $प्रिस्टाईन
जेव्हा फॉर्म कुठल्याही अँग्युलर मध्ये लोड होतो तो डॉलर प्रिस्टाईन नावाची डायरेक्टरी आहे, ती डॉलर प्रिस्टाईन नावाची डायरेक्टरी ती इथले वॉच करत असते. डॉलर प्रिस्टाईन म्हणजे काय, त्या हाय तसा जो फ्रंट एंडला आपण बॅक एंडला जो कोडिंग केलाय तो हाय तसा आपल्याला दिसतो. आणि जेव्हा आपण काय लिहिणार तेव्हा तो कुठल्या मोड मध्ये जाणार, डॉलर डर्टी मोड मध्ये जाणार. कुठल्या मोड मध्ये जाणार, डॉलर डर्टी. डॉलर डर्टी काय आहे, हे ऑब्जेक्ट आहे, अँग्युलर जेएसचा ऑब्जेक्ट आहे. ओके, जेव्हा कुठलाही फॉर्म फिलअप करणार तुम्ही, काही टाईप करणार, तो ऑलवेज डर्टी मोड मध्ये जाणार. जेव्हा ऍज इट इज राहणार तो डॉलर प्रिस्टाईन मध्ये जाणार. आपला इनपुट देतोय ना आपण इनपुट देतोय म्हणजे काय होतंय, तो कुठल्या मोड मध्ये गेला, डॉलर डर्टी मोड मध्ये गेला. कुठल्या मोड मध्ये गेला, डॉलर डर्टी मोड मध्ये गेला. आणि जेव्हा हाय इज विदाउट इनपुट फॉर्म आहे तसा आहे, तो कुठल्या मोड मध्ये, डॉलर स्टाईन मोड मध्ये. ओके, कळलं. म्हणजे ह्याचा मिनिंग काय, ह्या स्टेटमेंटचा मिनिंग काय, जेव्हा फॉर्मला आपण इनपुट देणार, कुठल्या फॉर्मला इनपुट देणार, रजिस्टर फॉर्मला इनपुट फील्डला जेव्हा आपण इनपुट देणार तेव्हा तो कुठल्या फॉर्म कुठल्या मोडला जाणार, डॉलर डर्टी. डॉलर डर्टी म्हणजे आपण इनपुट देतोय ना, हा त्याचा मिनिंग आहे. ओके, हा मिनिंग दिला. ओके, इनपुट दिलं, पण शो करतोय तो कधी, काय शो करणार, काय शो करणार, रिक्वायर्ड. काय रिक्वायर्ड आहे, फर्स्ट नेम. तर काय शो करायचं ते द्या. आता ड्यू, सॉरी पी घ्या, ड्यू घेतले, पी पॅराग्राफ आला, काय शो करायचं आहे, एनजी डॅश शो इक्वल टू काय, रजिस्टर फॉर्मचं नाव काय, रजिस्टर फॉर्म आहे ना, रजिस्टर फॉर्म नेम. फील्डचं नाव काय, फर्स्ट नेम. फर्स्ट नेम आलं, नंतर ना काय, कुठल्या मोड मध्ये आलं की शो करायचं, डॉलर डर्टी मोड मध्ये आलं की शो करायचं. काय शो करायचं, काय शो करायचं, एरर शो करायचं, सॉरी एरर. काय शो करायचं, एरर डॉट रिक्वायर्ड. रिक्वायर्ड, रिक्वायर्ड म्हणजे काय पाहिजे आपल्याला, फर्स्ट नेम इज रिक्वायर्ड, फर्स्ट नेम इज रिक्वायर्ड. ओके, कळलं इथपर्यंत. विक्रम क्लिअर आहे, काय डाऊट आहे का, ह्या स्टेटमेंटचा बघ नीट लक्ष देऊ. एनजी शो म्हणजे काय करते, आपल्याला शो करायचंय. ओके, पण कधी शो करायचंय, काय शो करायचंय, कुठं शो करायचंय. रजिस्टर हे फॉर्मचं नाव आहे, फर्स्ट नेम काय हे फील्ड आहे, डॉलर डर्टी केव्हा, जेव्हा आपण या फील्डला इनपुट देणार, डॉलर डर्टी मोड मध्ये, डर्टी मोड मध्ये जाणार का? हा, इनपुट फॉर्म डर्टी मोड मध्ये जाणार. आणि इनपुट नाही पाठवलं ऍज इट इज जाणार, तो प्रिस्टाईन मोड मध्ये गेला. ओके, बघायचं. काय डॉलर एरर, डॉलर एरर आपल्याला एरर मेसेज प्रिंट करायचा ना, हा एरर मेसेज आपला, हा डॉलर एरर ऑब्जेक्ट आहे, कुणाचा आहे, अँग्युलरचा. तो काय करतो, हा एरर मेसेज तो शो करतो. डॉलर डर्टी फॉर्मला डर्टी मोड मध्ये घेऊन जातो, म्हणजे इनपुट फील्ड मध्ये ऍक्टिव्हेशन करतो. ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर ना, जर आपण ऍज इट इज विदाउट इनपुट दिल्यानंतर सोडलं तर तो काय करणार, एरर मेसेज फेकणार. कुठला, रजिस्टरच्या फॉर्म मध्ये फर्स्ट नेमला फर्स्ट नेम फील्ड, त्यामध्ये एरर. आता एरर काय, हा पण एक ऑब्जेक्ट आहे, अँग्युलर जेएसचा ऑब्जेक्ट आहे. तो काय करतो, एरर मेसेज प्रिंट करतो. जसं मेसेज प्रिंट करायचे आपल्यात एनजी मेसेज, तसं डॉलर एरर हा एरर मेसेज फेकण्यासाठी करतो. आणि काय, रिक्वायर्ड. रिक्वायर्ड काय प्रॉपर्टी आहे ना, एनजी रिक्वायर्ड ट्रू. ओके, बघा, ट्राय करा. ओके, रन करू. पण आपण इथं नेमला दिली ना, सेकंड नेमचा काढून टाकू. क्लिक, ओके. ओके, कंट्रोल एस. ओके, कुठं गेलं.
ऑलरेडी आपण फर्स्ट नेम ऑलरेडी दिलीच ना, बटन दिसतच नाहीये. सागर 2 मिनिटं थांबा. फोन कर या. $.t first name, last name, required last name. ओके, एवढं दिले. पण मला पॅटर्न पण द्यायचे. कुठले? मिनिमम, मॅक्स लेंथ. ओके, देऊ का? मॅक्स लेंथ देऊ, मिनिमम लेंथ देऊ. ओके, NG रिक्वायर्ड, NG NG मॅक्स लेंथ, मिनिमम लेंथ द्यायचे ना. आपण ऑलरेडी लिहिले ना आपण. हा, मिनिमम लेंथ पण स्पेसिफाय करू ना आपण युजरला. मिनिमम लेंथ एक म्यूट कर मला. मीन लेंथ स्पेलिंग बोला. मीन लेंथ LENGST. ओके, बरोबर आहे ना? मीन लेंथ स्पेलिंग नाही TH आहे सर. TH आहे का? नाही रे, TH सॉरी. मीन लेंथ इक्वल टू 5 कॅरेक्टर द्यायचे. 5. ओके, मॅक्स लेंथ NG स्पेस मॅक्स लेंथ 10. ओके, आलं मॅक्स लेंथ 10 आलं. नंतर मग काय करायचंय? शो करायचे. काय? एरर मेसेज शो. ओके, पहिला हे रन होते का बघा. टाइप करा, नाही दिसत आहे. जस्ट वेट. NGP शो. आलं. फर्स्ट नेम इज रिक्वायर्ड. बघा, रिफ्रेश. फर्स्ट नेम रिक्वायर्ड म्हणतोय ना तो. ओके, गेलं का? गेलं ना फर्स्ट नेम? एरर गेला ना? ठीक आहे. तर सेकंडला काय? सेकंडचा बघा. सेकंडला काय? व्हिडिओ चालू आहे ना सर? व्हिडिओ रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, आता सेकंड नेमला बघा. ओके, सेकंड नेमला मला पण मिन मॅक्स जायचंय. ओके, मिन मॅक्स जायचंय. ओके, रिक्वायर्ड टू कंट्रोल कॉपी. सेकंड नेमला पण देऊ. कंट्रोल व्ह्यू. ओके, कंट्रोल कॉपी, कंट्रोल व्ही. काय रिक्वायर्ड काय देऊ? मिनिमम लेंथ ना. मिनिमम काय? फर्स्ट पहिले ना 5 आहे ना. रिक्वायर्ड मिनिमम 5 कॅरेक्टर. ओके,
मीन लेंथ स्पेलिंग सांगा. NGST ना, GTH का, सॉरी स्पेलिंग खराब आहे आपले. शिफ्ट कॉपी कंट्रोल V. मॅक्स करू का? ओके. कंट्रोल S. रिक्वायर्ड मॅक्सिमम 10 कॅरेक्टर. ओके ओके. रिफ्रेश करू. आलं. फर्स्ट नेम रिक्वायर्ड, लास्ट नेम रिक्वायर्ड. द्या. फर्स्ट नेम काय? राज. गेला एरर. इथे द्या. गुजराती. काय आलं पहिलं? मिनिमम लेंथ किती आहे? मिनिमम 5 कॅरेक्टर. ओके. गुजराती. मिनिमम आले. ओके. मिनिमम किती आहे? 5 ना. आता बघा गुजराती. आता 10च्या पुढे जातो मी. ओके. विकी. मॅक्झिमम काय जातो? एरर फेकतोय ना. काय म्हणतो तो? मॅक्झिमम किती कॅरेक्टर पाहिजे आपल्याला? 10 कॅरेक्टर. 10च्या वरती गेल्यावर काय देतो तो? एरर फेकतोय ना. हा विक्रम. हॅलो विक्रम, कळतंय का? हॅलो. डाऊट्स आहे का इथपर्यंत काय? पहिले पंप रिक्वायर्ड आहे. तसं नाही, आपण नॉर्मली बघितलं का? हॅलो हॅलो. तिला त्यावर नाही, पण त्याच्या पुढे गेलास ना की मग दाखवतो की अलीकडे तुम्हाला एवढं राहतं. हा. मॅक्झिमम आपण बाउंड्री किती स्पेसिफाय केली आहे? 10ची. म्हणून तो एरर दाखवतोय. 10 कॅरेक्टरच्या वरती गेला की तो एरर फेकणार. झालं नाही. ओके. बघा बघा. हॅलो. 10च्या नंतर काढतो. गेला एरर. राज कॅमेरा कॅमेरा बंद कर. हॅलो विक्रम. हा सर. कळलं का हे काय? 10च्या वरती गेला. मिनिमम मॅक्सिमम किती तो? 10 आहे ना. 10च्या वरती गेला एरर फेकणार तो. ओके ओके. आपला बटन काय येत नाहीये? बटन काय येत नाहीये? बटनला काय झालं बघा आता. डेट मुळे येत नसेल तर डेट नाही टाकलं. डेटच नाही. NG इफ. ओके. कंट्रोल S. आता येईन. बटन डिसेबल झालं, येत नाहीये. ओके. बटन येत नाही रे. असंच होतं ना आपलं लास्ट नेम. कंट्रोल S. आलं. ओके. युजर नेम. झाले ऍक्टिव्हेट. एंटर मारू. बघा. इन्स्पेक्ट कन्सोल. एंटर. आले का? RSK
नाही, युजर डिफाईन चांगलं नाव लागू. मंगेश आला का रे? आला आला. ओके. विक्रम राज. ओके, एंटर मारू का? बघा आउटपुट काय येते आपल्याला. मी जे दिले इनपुट ते आउटपुट देते का बघा. एंटर आलं का? फर्स्ट नेम काय आलं? मंगेश आलं ना. लास्ट नेम विक्रम, युजर नेम राज, डेट ऑफ बर्थ आणि टायमिंग आला बघा. 2 मिनिटं मी मोठं करतोय. टेम्पररी शो करतो सर डेटा. हा, आउटपुट बघा दिसला का आउटपुट? डेटा टेम्पररी. हा, टेम्पररी कन्सोलला तुम्हाला आउटपुट बघण्यासाठी. ओके, कळलं व्हॅलिडेशन कसं करायचे आज? ठीक आहे, आता मला स्टेट लोड करायचे. ओके, कंट्री आणि स्टेट्स. ओके, हे मला एरर मेसेज स्टार्टिंगला दिसतोय, मला स्टार्टिंगला नाही पाहिजे. मी काय करतोय, एनजी मॉडेल फर्स्ट नेम कुठे? फर्स्ट नेम इथं आलो. इनपुट टाईप ओके. एनजी स्मॉल चेंजेस करतोय, झालं तर चांगलंच आहे. मॉडेल इक्वल टू ऑप्शन्स ओके इक्वल टू डबल इक्वल टू काय करतोय? अपडेट करायचंय. अपडेट ओके, ब्लूर देऊ. ओके, इथं काय देतो आपण? ड्यू एनजी शो इक्वल टू डॉट फर्स्ट आला. फर्स्ट नेम रेकॉर्डिंग संपायला लागलं ना लवकर. $. टायमिंग संपला म्हटलं झूमचा. बघा आउटपुट बघा काय ते. ओके, आउटपुट बघा. फर्स्ट नेमला आउटपुट बघा काय ते. इनिशियली असं यायचं ना, लास्ट नेम रिक्वायर्ड म्हणून. आता गेलं ना, आता बघा एरर बघा विक्रम. ओके, एरर आला नाही आला, पण बघा काय दिसतंय. कशावर असतं काय? ऑन ब्लूर नावाची प्रॉपर्टी मी अप्लाय केली. ऑन ब्लू वरती मला बघ रे, इनिशियली काय दिसतं विक्रम? काही नाही ना इनिशियली. फर्स्ट नेमला अगोदर असं दिसायचं ना, फर्स्ट नेम इज रिक्वायर्ड. पण मी काय करतोय आता बघा, विक्रम पाटसकर आली. एरर काय दिसतोय का? पण जरा जेव्हा इनपुट फील्ड मी काढून टाकणार बघा आउटपुट बघ काय आलं. नेक्स्ट स्टेपला जाशील तू. नेक्स्ट स्टेपला गेल्यावर यायला पाहिजे ना सर. हा, मग नेक्स्ट स्टेप गेल्यावरच येते ना. बघा इथे एंटर टॅप नाही आलं. नाही आलं का? टाईप केल्यानंतर ना ते सॉरी डोंट
तसं नाही, पण आपल्याला काय पाहिजे, तू पहिल्या टॅबवरून दुसऱ्या फील्ड मध्ये गेला की पहिल्याला समज काय नसेल टाकलं तर ते पॉपअप द्यायला आम्हाला पाहिजे. रिक्वायर्ड काही बूस्टर प्रॉपर्टी रिक्वायर्ड अँग्युलरचे त्यात यूज नाही करू शकत ना कोणी. घ्यायचं मग. काय टाकायचं असतं फक्त रिक्वायर्ड. कळलं? ही कन्सेप्ट कळली का? रिक्वायर्ड आणि जे टाकायचं ते सेंटेन्स. ओके विक्रम, आला का सर? ते येतंय का? ते बॅकएंड लागन, त्याला बॅकएंड सर्व्हर साइड व्हॅलिडेशन लागन बहुतेक, तो कन्सेप्ट आहे. ते बघतो मी, ट्राय करतो. पण इथपर्यंत कळलं का तुम्हाला कसं व्हॅलिडेशन करायचंय? हॅलो, हा सर. इथपर्यंत कळलं आहे का आजचं? ओके, 2 मिनिटं बाबा. माझं पण आहे काय कसं येतंय? हॅलो हॅलो. घे ना करून, मी तुझ्याकडे संडेला येतो ना, मग आज सांग मग ते सगळं ह्याचं काय असतं ते बॅक स्क्रीन कोणता हा तुझे ते जिओ पण नेट नाही चालत ना. रिक्वायर्ड ट्रू. हॅलो. हा बोल ना. बोल ना. हॅलो. हा सर. बोल बोल. बघतोय. काय? हॅलो हॅलो. हा सर, आता बघा आपण आता कन्सोल मध्ये प्रिंट बरोबर. हा बॅकएंड वाला बोर्ड करणार, मग आपल्याला तू चॅट कर, चॅट कर. तुझा आवाज नीट नाही मला. बोल येत नाही, ओढू नको तू, ओढू नको बोल. हॅलो. हा बोल. हा सर ऐका ना. बोल. आता आपण कसं लॉग इन सॉरी कन्सोल मध्ये प्रिंट करते बरोबर. ओके. बट जेव्हा बॅकएंड वाला जे हे करणार बॅकएंड डेटाबेस मध्ये ऍड करणार ना. हा तो एपीआय क्रिएट करणार, डेटाबेस मध्ये ऍड हा करणार. तर आपल्याला ऐक इथं फ्रंट एंडला काय, बटनला काय यांची क्लिक, कुठलं फंक्शन द्यायचं? रजिस्टर. हा ओके. इथं रजिस्टर कुठे आला? कन्सोल रजिस्टर मध्ये आला, कंट्रोल मध्ये गेला. इथं फंक्शन क्रिएट करायचं. फंक्शनचा सिंटॅक्स काय? आपलं ते आपण HTTP चा फंक्शन क्रिएट करणार आहे ते. हा HTTP डॉट पोस्ट. हा बरं. डॉट गेट ना. डॉट पोस्ट गेट करण्यासाठी, गेट कशाला? रीड करण्यासाठी. आपला डेटा एंटर करायचा आहे ना. इथं सिंटॅक्स सेम आहे ना सर? सिंटॅक्स सेम HTTP डॉट पोस्ट आणि आपलं
एपीआयचं लिंक. कळलं? इथं कन्सोलला प्रिंट करतोय म्हणजे काय, इथं फक्त काय बॅक एंडची लिंक पास करायची इथं बघ बस. बरोबर. आणि हा विक्रम तू म्हणतोय ना नेक्स्ट टॅबला गेला की एरर दिसायला पाहिजे. हॅलो विक्रम, रिस्पॉन्स दे ना. इथं ऑलरेडी आपण काय केलंय, फर्स्ट नेमला काय दिलंय आपण, व्हॅलिडेशन दिलेत. काय इथं बटन दिसतंय का? नाही. जोपर्यंत फर्स्ट नेम तू ऍड करणार नाही तोपर्यंत बटन विजिबलच होणार नाही. त्यामुळे ते बटन जर फक्त शो करून ठेवलं, फक्त डिसेबल ठेवलं तर चांगलं होईल ना. नाही हा डिसेबल करत पण ठेव, पण दोन्ही पण तुला माहिती पाहिजे ना, डिसेबल पण ठेव आणि कशी पण तुझ्यावरती डिपेंड आहे ते. बघ इथे मी काय केलंय, बटन डिसेबल कधी केलंय, जेव्हा टर्म सिलेक्ट करणार तेव्हा. पण इथे अँड दे तू परत. फर्स्ट नेमचं पास कर, फक्त फर्स्ट नेम पास कर, युजर डॉट डिटेल्स फर्स्ट नेम अँड बघा रन होतंय का. ते सिनारिओ मी बघितला नाही कधी. ओके शिफ्ट कॉपी. ओके आणि ठीक आहे. एरर येतोय, सिंटॅक्स चुकला. हॅलो हॅलो. हा नाही, तुमचा आवाज बंद झाला म्हणून झालं. म्यूट केला जातो. हा ठीक आहे ठीक आहे. हा बघ. हॅलो हॅलो. बोला बोला. हा सिनेरिओ फॉलो करा फ्रंट एंड साठी. ठीक आहे.